शहापूर येथे डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी इथं हा कार्यक्रम चालू आहे मला वाटतं. कारण अशा वातावरणामध्ये आणि एक अद्भुत अवर्णनीय असं कार्यक्रमामध्ये मी कुठं आहे हे मी हरवून गेलेलं आहे. आणि हे बघा की आजपर्यंत युरोपमध्ये जवळपास युरोपचे सगळे देश मी फिरलो, अमेरिकेत गेलो, आफ्रिकेमध्ये गेलो, जवळपास खूपशे देशांची भ्रमंती करण्याचा या 20-25 वर्षामध्ये योग आला. पण जेव्हा आपण बाहेरच्या देशांमध्ये जातो आणि तिथल्या अकॅडमी पाहतो, तिथली शिस्त पाहतो, तिथलं एज्युकेशन पाहतो, तेव्हा बराच वेळेस वाटतं की आपण थोडं खूप मागे आहे. परंतु शहापूरमध्ये आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपलाही देश शहापूरसारख्या गावामधून आज इंटरनॅशनल लेवलवर टक्कर घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर टक्कर घेण्यासाठी आपण सुद्धा आता तयार झालेलो आहोत. आणि याचं सगळं श्रेय जाते आमचे मित्रच म्हणा की जे याचे प्राचार्य आहेत नरेंद्रजी पालांदूरकर सर. आणि इथं उपस्थित या कार्यक्रमाला आहेत आमचे सगळे मतदारसंघातले आहेत, काटेल येथील सगळे रहिवासी आहेत. मोहनजी कुकडे आहेत, शेषरावजी वानखडे आहेत, अनिलजी कुरवाडे आहेत, राहुलजी पोटे आहेत, संतोषजी थोरात आहेत, सेवकरामजी डाबरे आहेत, विशालजी कुकडे आहेत, आमचे खडसे काका तिथं समोर बसलेले आहेत, आणि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. मला माहिती नव्हतं की काल सरांची भेट झाली की आपण आमच्या तिथं आलं पाहिजे इन्स्टिट्यूटला, अकॅडमीला. माझं चालू होतं की ठीक आहे 1-2 दिवसात जाऊ, नंतर बघू, कारण प्रेशर आहे सध्या. अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळे अधिवेशनामध्ये 11 वाजता अधिवेशन असतं. आता 11:30 वाजले तिथं. परंतु एक लोकांच्या, जनसामान्य लोकांचा तिथं आवाज गेला पाहिजे, तिथं आपण प्रश्न उचलले पाहिजे, म्हणून आम्ही शक्यतो अधिवेशन पिरियडमध्ये बाहेर कुठं जात नाही. परंतु सरांनी म्हटलं चला आपण जाऊया, म्हणून मी सकाळचा वेळ दिला. म्हटलं सकाळी करून आपण अधिवेशनाला पोहोचू. पण इथं आल्यानंतर इथला जो परिसर बघितला सुरुवातपासून तर आता स्टेजपर्यंत काय चालू आहे मला तोपर्यंत माहीत पडत नव्हतं. अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय शिस्तीमध्ये एका अकॅडमीमध्ये आपण प्रवास करतो आहे हे कधी जाणवलंच नाही. इतकं सुंदर असं इथलं सगळ्या गोष्टी आहेत. विशेषतः ज्या मुलामुलींनी 8वी 9वी 10वीच्या मुलं मुली असतील ज्यांनी जे संगीत, ज्या प्रकारे म्युझिक जे आहे जे पेश केलेलं आहे, मला वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं लहान मुलांचे सगळ्यात चांगलं म्युझिक आहे. खूप सुंदरपणे त्यांनी केलं, सादरीकरण केलं. आणि तसंही संगीत आणि नृत्य इज माय पॅशन. डान्स आणि म्युझिक इज माय पॅशन. त्यामुळे संगीत जिथं मी रमून जातो. मला असं वाटलं हा ऑर्केस्ट्रा अजून चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे अधिवेशन मी विसरलो होतो तेव्हा की अधिवेशनापेक्षा हे चांगलं असं वाटायला लागलं होतं. आणि ज्या प्रकारे, ज्या ड्रेसमध्ये आपण सगळे इथं मुलं मुली आहात, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने. कारण हे बघा, शिस्त तर सगळ्यांमध्ये, आमच्यात पण थोडीफार कमी जास्त असतेच, पण तो चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात त्याच्यावरून कळतं की मुलं आणि मुली किती शिस्तीमध्ये आहेत. चेहऱ्यावरच्या हावभावावरून समजतं. अतिशय आपण शिस्तीमध्ये. आणि खऱ्या अर्थानं जे इथले प्राचार्य आहेत किंवा इथले प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, ते वृंद भगिनी आहेत, त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनावर अतिशय चांगले विद्यार्थी की जे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये भारताच्या आज निवडल्या जात आहेत, याचा मला अतिशय अभिमान आहे. आणि मी बघितलं की सिंदूरमध्ये जे पायलट होते त्या ऑपरेशनमध्ये आपला इथला विद्यार्थी होता. वेगवेगळ्या याच्यामध्ये आता डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये, मग नेव्ही असो, एअरफोर्स असो, किंवा आपलं नेव्ही, एअरफोर्स आणि या सर्व याच्यामध्ये आपल्या इथले मुलं सिलेक्ट होत आहेत.
आणि तर पर्सेंटेज देशामध्ये सगळ्यात चांगला आहे, जास्त आहे. हे आतापर्यंत देशामध्ये मला वाटतं कदाचित आमच्या आमदारांमध्ये कोणाला माहिती नाही. फार 2-4 आमदाराला माहीत असेल की इतकी चांगली अकॅडमी इथं आहे. बुलढाण्यामध्ये आहे, मी बुलढाण्यामध्ये जात असतो, पण आता तिथलं काही वर्णन करणार नाही. परंतु शहापूरची गोष्टच वेगळी आहे. आणि पालांदूर कसं अतिशय उत्साही आहेत. आणि उत्साही असण्याबरोबरच एक व्हिजनरी माणूस कसा असतो की ज्याला व्हिजन असतं, मग ते व्हिजन अध्यात्मात असो का देशासाठी असो, सर्व गोष्टीमध्ये अतिशय व्हिजन ठेवून पुढे चाललेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांना सपोर्ट करणारी सगळे त्याच प्रकारचं काम करत आहेत. आणि मला त्यांनी सांगितलं, मला माहिती नव्हतं, खडसे आमच्या काकांचा मुलगा इथं गणेश खडसे जो आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा अकॅडमीमध्ये चांगलं काम करतो का सांभाळतो आहे. अतिशय अभिमान आहे की मला त्यांनी फोटो पण दाखवला सकाळी की गणेश एवढासा होता. मी जेव्हा 2004मध्ये आमदार झालो एवढा छोटासा होता आणि तिथं शिकत होता. मी तिथं भेट द्यायला गेलो, आमदार होता बरोबर दर्शन घ्यायला संत गुलाबबाबांचं. तर तो मला भेटला, काका काका आम्हाला एक शिक्षक द्या ना. शिक्षक नाही आहे आमच्याकडे, शिक्षक द्या. म्हटलं चला आपण आत्ताच निवडून आलो ना, तर शिक्षक नाही आहे, हा मुलाला शिक्षक किती आवड असते. आणि मी त्याला म्हटलं ठीक आहे लगेच करतो. आणि एकच्या ऐवजी 2 शिक्षक त्याला दिले त्याच्या स्कूलमध्ये. आणि त्यानंतर त्याचा प्रवास जो आहे तो कसा चालला हे मलाही माहिती नाही, पण माझा प्रवास त्याला माहिती आहे की मी कसा पुढे जात गेलो. पण त्याचा प्रवास मला माहीत नव्हता, तर आज उलगडला. सरांनी सांगितलं की तो तेव्हापासून इथं दत्तक घेतला, तो इथंच आहे. आणि आता हे सगळ्या गोष्टी सांभाळण्याचं काम त्याच्याकडे अतिशय, मी सांगतो की अशा प्रकारची मानसिकता ठेवणे, अशा प्रकारचा विचार करणारे लोक या देशामध्ये खूप कमी आहेत. पण जे विचार करतात ते पालांदूकर सर सारखे आहेत की जे प्रकारचा मानसिकता ठेवतात, विचार करतात, संवेदना स्वतःच्या मनामध्ये ठेवतात आणि अशाही मुलामुलींना पुढे नेण्याचं काम करतात. तुमच्यासमोर खूप बोलावं असं मी एवढा मोठा नाही आहे, कारण मी माझ्या क्षेत्रामध्ये काम करतो. तरी पण डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये शेवटी देशाची सुरक्षा ही जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा देशप्रेम, देशभक्ती, आणि आमच्या पक्षामध्ये तर शिकवलेलंच आहे की देश प्रथम, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. त्यामुळे काही झालं तरी आम्ही पहिले राष्ट्राचा विचार करणारी आमची ध्येय आहेत. आणि म्हणून जेव्हा या सेक्टरमध्ये आपण किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये किंवा आपण यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अतिशय आनंदाने आणि अतिशय अभिमानानं आपलं ऊर भरून येतं. कारण आज आपण बघतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज ज्या प्रकारे आपली मिलिटरी, ह्या सर्व्हिसेस ज्या आहेत, अतिशय आधुनिकतेकडे आपण जातो आहे. आणि आज ज्या देशामध्ये 2014 पूर्वी एकही डिफेन्स सेक्टरशी संबंधित इक्विपमेंट्स किंवा दारुगोळा किंवा ज्या ज्या गोष्टी लागतात त्या होत नव्हत्या, आज आपण अशी परिस्थिती 11 वर्षानंतर की आपण दुसऱ्या देशांना सुद्धा आपण आता शस्त्रास्त्र जे आहेत ते दुसऱ्या देशांना सुद्धा आपण देतो आहे. या 11 वर्षात हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आज आपण पाहिलं ब्रह्मोस मिस्त्राचं जे आहे मिसाईल, ते आज आपण इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशसुद्धा मागतात आणि आपण त्यांना पुरवतो आहे. की जे आपण स्वप्न होतं आपलं 2014 पूर्वी की फक्त आपण दुसऱ्याकडून घ्यायचं आणि त्याच्यावर आपली सगळी सुरक्षा चालायची, आज आपण दुसऱ्या देशांना सुरक्षा पुरवतो. एवढा मोठा बदल या 11 वर्षामध्ये मोदीजीच्या नेतृत्वात झालेला आहे. विमानं जेव्हा होते आपण बाहेरूनच आणायचो, पण आज कार्गो विमानसुद्धा आपल्या गुजरातमध्ये आता बडोद्यामध्ये निर्माण व्हायला लागलेले आहेत. आणि आता जे लढाऊ विमान आहेत ते सुद्धा रशिया आणि बाकीच्या, रशियाच्याच मेनली, त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण ते आपल्या देशात मेड इन इंडिया तयार करतो आहे. त्याचं ॲग्रीमेंट आता पुतीन साहेब आले होते तेव्हा त्याचं ॲग्रीमेंटसुद्धा झालेलं आहे. ड्रोनमध्ये असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अजूनही द्यायची आहे की जे नवीन आपलं महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण आहे आणि देशाचं जे आलेलं आहे, त्यामुळे विदर्भ जो आहे, हा विदर्भ 11 जिल्ह्यांमध्ये देशाने आणि महाराष्ट्राने विशेषतः हे ठरवलेलं आहे की हा पूर्ण कॉरिडॉर जो आहे 11 जिल्ह्यांचा, यामध्ये डिफेन्स संबंधित सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी 11 जिल्ह्यांमध्ये आता त्या गोष्टी येत आहेत. म्हणजे डिफेन्सचं विमानं बनवणं असेल, दारुगोळा बनवणं असेल, रायफल्स बनवणं असेल, जे काय डिफेन्सशी संबंधित बनवायचं आहे, सुरक्षेसंबंधित, ते सर्व 11 जिल्ह्यात त्याचा हब बनवतो आहे आपण.
आणि केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणामध्ये सुद्धा आता त्याला औद्योगिक धोरण होतं आहे आणि त्यामुळे 11 जिल्ह्यांमध्ये फोकस केला जात आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जे सेक्टर जे आहे, जे सुरक्षेशी संबंधित आहे, डिफेन्स, आणि आपण इस्रायलचं उदाहरण घेतो. आपण सगळे मुलं मुली जे आहेत, निश्चितपणे इस्रायलचे मोसाद असेल, त्यांची मिलिटरी असेल, हे सगळं आपण वाचत असेल किंवा पाहत असेल. टी व्हीवर सुद्धा आता युक्रेन आणि हे सगळे युद्ध चालू आहे, इस्रायल इराणचं युद्ध चालू आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहत असू. आणि म्हणून आज इस्रायलमध्ये ज्या पद्धतीनं तिथली एक सिस्टीम आहे की तुम्हाला काहीही झालं, तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये काम करा, पण 4 वर्ष मुलांना आणि 2 वर्ष मुलींना ही मिलिटरीमध्ये सर्व्हिस करावीच लागते, द्यावंच लागतात. आणि त्या पद्धतीने इस्रायल आपण बघतोय की जगामध्ये सगळ्यात चांगला डिफेन्स सर्व्हिसेस तिथे आहेत. पण आपल्या देशाची लोकसंख्या पाहता हे शक्य नाही. परंतु अशा अकॅडमीच्या माध्यमातून आपला जो पिढी आहे, येणारी पिढी ही अतिशय सुदृढ आणि सशक्त झाली पाहिजे, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा, की ज्याची देशाला गरज आहे. आणि म्हणून याच्यामध्ये येण्याची आजकाल आता मुलामुलींमध्ये आवड निर्माण झालेली आहे. पहिले मिलिटरीमध्ये किंवा डिफेन्स सर्व्हिसमध्ये टाकायचं म्हटलं तर आईवडीलसुद्धा म्हणायचे कुठं डिफेन्समध्ये पाठवायचं आणि कुठं त्या सैन्यामध्ये कुठं काय होतं. पण तो एक चांगल्या प्रकारचं आयुष्यसुद्धा तिथं मिळतं आणि ज्यांच्यामध्ये देशप्रेम ओतपोत भरलेला आहे अशांसाठी अतिशय महत्त्वाचा सुरक्षा जो विभाग आहे आपला किंवा डिफेन्स सेक्टर आहे. आणि त्यामध्ये आज आपण पाहतोय की सिंदूर, ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा सोफिया आणि दुसरी कोणती होती मुलगी आठवण, हां, त्या दोघी पण एक बघतोय की आपण इतका अभिमान वाटतो तेव्हा की आपल्या मुली जेव्हा आहेत त्याही मेन जे ऑपरेशन्स होतात त्यामध्ये फ्रंटवर ते काम करतात. आणि म्हणून मुलींचं जेव्हापासून 2014मध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये मुलींना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळायला लागला. आज डिफेन्स सेक्टरमध्ये प्रत्येक विभागामध्ये आज मुलींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती होते आहे. आणि मग एक स्वप्न उराशी बाळगून आपण इथं काम करता इथं आलेले आहात. आणि निश्चितपणे इतक्या चांगल्या अकॅडमीमध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर इथून जेव्हा बाहेर पडाल आणि जे स्वप्न तुमचे आहेत ते निश्चितपणे या अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण होतील, यात मला कुठेही शंका वाटत नाही. पण हे करत असताना एक चांगला भारतीय नागरिक आपण घडवला पाहिजे. हे सगळ्या इन्स्टिट्यूटचं किंवा शिक्षणाचं मूळ गाभा असतो. परंतु बऱ्याचशा शिक्षण संस्था आहेत त्यामुळे फक्त पैसे कमवण्यासाठी त्या निर्माण झालेल्या असतात. पण तो एक चांगला नागरिक, भारतीय नागरिक व्हावा हा कन्सेप्ट आणि ही भावना घेऊन पालांदूकर साहेबांनी ही अकॅडमी केलेली आहे. आणि निश्चितपणे आपण एक भारतीय चांगले नागरिक व्हाल. जगामध्ये आज देशाचं जे नाव आहे आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतो की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगभरात प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताचा डंका पिटला जातो. आज जो देश थर्ड कंट्री म्हणून ज्या देशाला म्हणायचं, आज ती भारत जो आहे तो देश आज मेन स्ट्रीममध्ये मार्गदर्शन करण्याचा किंवा जगामध्ये आपला प्रभाव दाखवण्याचं काम करतो. आणि म्हणून जगामध्ये एक शक्ती, महाशक्ती म्हणून आपण उदयास येतो आहे. आणि मोदीजींनी ज्या पद्धतीने व्हिजन ठेवलेलं आहे 2047 2047, मला वाटते की आमच्यातले त्यावेळेस आम्ही त्या कामात इतकं नसू, पण तुमचं वय बघता 18-20च्या दरम्यान, 17, 16, 18, 20 जे तुमचं वय असेल, एज असेल, 2047मध्ये म्हणजे आजच्या 22 इयर्स नंतर तुम्ही खऱ्या अर्थानं एक शक्तिमान असे सर्व शक्ती असलेला विद्यार्थी तुम्ही किंवा नागरिक म्हणून तुम्ही पुढे येणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे पाहूनच, तुमच्या शक्तीवर, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, तुमच्यामध्ये ज्या प्रकारे देशाबद्दल प्रेम आहे, ज्या पद्धतीची पिढी आहे, याच पिढीला डोळ्यासमोर ठेवून मोदीजीने स्वप्न पाहिलेलं काय 2047मध्ये हा देश आपल्याला विकसित करायचा, म्हणजे डेव्हलप कंट्री करायचा आहे. आज डेव्हलप कंट्रीमध्ये आपण बघतो अमेरिका आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, चायना आहे. आज आपण एक डेव्हलप कंट्री म्हणून आपण आज पूर्णता नाही आहे. आणि म्हणून 2047 जेव्हा 100 वर्ष या देशाला पूर्ण होणार स्वातंत्र्याचे, त्यावेळेस हा देश
हा डेव्हलप कंट्री असला पाहिजे, विकसित देश. आणि जेव्हा आपल्यासारखे किंवा आम्ही जातो बाहेरच्या देशामध्ये, या देशांमध्ये, तर आम्ही काय बघतो, विकसित देशाची संकल्पना त्यांची काय आहे. तिथं डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, एज्युकेशन चांगलं आहे, लिव्हिंग लाईफ चांगलं आहे, आर्थिक सुबत्ता आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट तिथं कमतरता जाणवते किंवा मनाला वेदना देते की या सगळ्या डेव्हलपमेंटबद्दल, विकसित देशाच्या या डेव्हलपमेंटबद्दल विकसित देशांमध्ये या चंगळवाद जास्त वाढलेला आहे. आता चंगळवादचा तुम्हाला समजलं असेल काय होते चंगळवाद म्हणजे, नाही समजलं? व्यसनांचं प्रमाण जास्त आहे. चंगळवाद म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा आस्वाद कशा प्रकारे घेता, तर तो न घेता एक मानसिकता अशी होती त्याची मजा घ्यायची, फक्त एन्जॉयमेंट करत राहायचं. ही त्या विकसित देशामध्ये नागरिकांमध्ये ते कल्चर निर्माण झालेलं आहे. मग पबमध्ये जाणे, बाकी गोष्टी करणे, ड्रिंक्स अँड ऑल दॅट थिंग्स. आणि त्यामुळे ती पिढी जी आहे, आज अमेरिकेत, तुम्ही, माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, तिथले मुलं आणि मुली ह्या कॉलेजमध्ये फार कमी जातात, शिकतच नाही जास्त, जे अमेरिकेमधले मूळ आहेत. बाहेरचे मुलं तिथं जाऊन चांगलं एज्युकेशन घेतात, तिथं सर्व्हिसेस करतात, तिथं त्या देशाला पुढे नेतात. आणि तिथले मुलं जे मुली आहेत तेच मी सांगितलं चंगळवादामध्ये असतात. आणि म्हणून आता तिथं पण चालू आहे की आपले मुलं मुली शिकले पाहिजे, म्हणून ट्रम्प साहेब तिथं मोठा हे करतायत. पण इंडियन ब्रेन इज इंडियन ब्रेन. इंडियन ब्रेन जो आहे हा तुम्ही कुठं न्या का नोका नेऊ, जगावर राज्य करणार, जगावर पूर्ण साम्राज्य तयार करणार, हे निर्विवाद सत्य आहे. इंडियन ब्रेन निर्विवाद सत्य आहे. आणि आपण आता बघतो की अमेरिकेने जरी आपल्यासाठी दरवाजे थोडे कमी केले, बंद केलेत, तर रशियाने दरवाजे उघडलेत, चायनाने उघडलेत. कारण अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये सगळ्यात मोठं योगदान भारतीय ब्रेनचं आहे. तुम्ही कोणती CEO पहा, गुगल असेल, इन्फोटेक असेल, सगळ्या ज्या CEOज आहेत ते मॅक्झिमम इंडियन्स आहेत. आणि इंडियन ब्रेन हा अतिशय चांगल्या प्रकारे वापरला जातो. आणि म्हणून आपल्याला काय अमेरिकेमध्ये थोडं कमी जास्त झालं तरी आपल्याला फरक पडत नाही आपल्या मुलामुलींना. आपल्यासाठी चायनाने आले, रशिया आहे, आफ्रिकन कंट्री आहेत. आता हे उलट आता जो करार झाला रशियासोबत, त्यामध्ये त्यांनी 10 लाख मुलामुलींना तिथं एज्युकेशन प्लस सर्व्हिसेससाठी इन्व्हाइट केलेलं आहे, फ्री विजामध्ये. कारण तिथं भौगोलिक परिस्थिती, जो भूगोल आहे खूप मोठा आहे. आपल्यापेक्षा 4 टाइम्स तिथं जमीन आहे आणि पॉप्युलेशन 4 टाइम्स कमी आहे अमेरिकेत आणि रशियामध्ये. म्हणजे आपल्याकडे जेवढी जमीन आहे त्याच्यात 4 टाइम्स अमेरिकेत आणि रशियामध्ये जमीन आहे, पण पॉप्युलेशन आपल्यापेक्षा 4 टाइम कमी आहे. आणि म्हणून ही जी युवा पिढी आहे, जे नेक्स्ट जनरेशन आहे, जे झेनजी आपण म्हणतो, यामध्ये सगळ्यात मोठी आपल्या देशाचं ॲसेट आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून या जनरेशनमुळे आपण जगामध्ये कोणत्याही देशामध्ये आपण एक आपली स्वतःची घुसपेट म्हटलं नाही, पण स्वतःची आपण तिथे इमेज तयार करू शकतो, स्वतः आपण तिथं जाऊ शकतो, त्या देशाची आर्थिक सुबत्ता निर्माण करू शकतो. आणि म्हणून या जनरेशनला जगभर आता खूप वाव आहे. आणि म्हणून आपण डिफेन्स सेक्टरमध्ये काम करताना असं नाही आहे की देशामध्येच तुम्हाला काम करावं लागेल. अजून इंटरनॅशनलसुद्धा बऱ्याचशा त्यामध्ये पुढे एक्झाम्स आहेत की तुम्हाला विविध देशातसुद्धा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इथून जाता येईल. इथं ISC आहे, IPS आहे, इंजिनिअरिंग आहे, JEE आहे, ह्यासुद्धा इथं आता चालू केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे मुलं करत आहेत. आणि NDAमध्ये मी बघितलं की फक्त तिथं सैनिक, या सरांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस, बस सैनिक बनवायचा, पोलीस बनवायचा, याच्यावर भर असतो. त्यांना दिवसभर फक्त 2 वर्ष जे आहे ते फक्त फिजिकल जास्त त्यांना केलं जातं. पण जोपर्यंत तो मेंटली प्रिपेअर्ड होत नाही आणि जोपर्यंत त्याचं एज्युकेशन बाकीच्याही फील्डमध्ये चांगलं होत नाही, समज येत नाही, तोपर्यंत फक्त फिजिकली, तर मग फिजिकली तर कोणी पण करू शकणार आहे. फिजिकली करायला, ट्रेनिंग करायला काही लागत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्ममध्ये, एकाच अकॅडमीमध्ये जेव्हा मिळतात, तेव्हा तिथला स्टुडंट जो आहे तो निश्चितपणे NDAमध्ये पासच झाला पाहिजे असंही नाही. खूप सेक्टर त्याच्याजवळ आहेत की NDAमध्ये नाही झालं तर दुसऱ्या सेक्टरमध्ये अशा प्रकारचं प्रिपरेशन जे आहे हे अकॅडमीमध्ये होत असल्यामुळे
इथला बाहेर पडलेला विद्यार्थी कुठंही मागे राहणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि संत गुलाबबाबा जे आमच्याकडे असलेले मोठे संत होते की ज्यांनी त्यांच्या पावनस्पर्शानं काटेलमध्ये एक चांगला आध्यात्मिक सेंटर निर्माण झालं. लोकांना अध्यात्म देणं, लोकांना संत परंपरेबद्दल सांगितणं आणि अद्भुत अशी शक्ती असलेले संत गुलाबबाबा होते. आणि म्हणून छान असं एक तिथं पहिले होतं, पण आता पालांदूकर साहेब आल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं व्हिजन घेऊन आज त्याचं डेव्हलपमेंट होते आहे. ॲज अ MLA म्हणून मी पण तिथं लक्ष देतो आहे. पण तू शेवटी काम करणारा कसा आहे? आम्ही फंड देणार, आम्ही तिथं मदत करणार, आम्ही करायला लावणार, परंतु शेवटी तिथली व्यवस्थापन हे कशा प्रकारे काम करतं, त्याची मानसिकता काय, त्याचं व्हिजन काय, हे जर योग्य नसलं तर मग त्या फंडचा उपयोग होत नाही. पण मला अतिशय आनंद आहे, अभिमानसुद्धा आहे की पालांदूकर सर असतील, बाकीचे आमचे काटेलची कंपनी असेल, चांगल्या प्रकारे ते संस्थान जे आहे ते अध्यात्माच्या आणि पर्यटनाच्या माध्यमातून पुढे वाढते आहे. आणि भविष्यामध्ये एक चांगलं अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ जे आहे ते निश्चितपणे काटेल क्षेत्र होईल. त्यामध्ये आम्ही सर्वस्वी त्यांच्या सोबत राहू, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु हे करत असताना त्यांना एक म्हणेल की मी पण स्वप्न पाहत असतो. कारण शेवटी काय की जळगाव संग्रामपूर, आता शहापूर हे एक छोटं गाव आहे. जळगाव संग्रामपूर शेगावमध्ये जेव्हा मी काम करतो त्यावेळेसची जेव्हा मी आमदार झालो 2004ला, तेव्हा परिस्थिती फार वेगळी, रस्तासुद्धा नव्हता, कोणत्या गावात जायला चांगला रस्ता नाही, कुठं नाही. हळूहळू या वर्षांमध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक ॲम्युनिटीज आणि ह्या सगळं पूर्ण करत करत आम्ही आज या स्टेजवर आलेलं आहे की आता आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने विचार मतदारसंघाचा करायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पिण्याचं पाणी आहे, रस्ते आहेत, सिंचनाची व्यवस्था आमच्याकडे चांगली झाली, बाकीच्या सगळ्या गोष्टी, एज्युकेशन आता बऱ्यापैकी वाढते आहे, आयुर्वेदिक कॉलेज शासकीय आलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी वाढत आहेत. पण आता एक नवीन व्हिजन घेऊन आम्हाला चालायचं की आता मुलींच्या आशा आकांक्षा काय आहेत ग्रामीण भागातल्या. शेवटी मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये जाऊन सर्व्हिस करायची, हाच जर ट्रेंड भविष्यामध्ये असाच राहिला तर ग्रामीण भाग ओसाड पडेल आणि शहरं हे बकाल मोठ्या प्रमाणात वाढत राहतील. आणि मग जे कल्चर आहे ते सुद्धा तुम्ही टिकून, कारण कल्चर जे आहे शेवटी आपलं कल्चर महत्त्वाचं आहे, आपली संस्कृती महत्त्वाची आहे. ती जर टिकली नाही तर देश घडत नसतो. कारण आज संविधानसुद्धा निर्माण झालं, तर संविधान हे बाकीच्या देशांच्या इकडून काही घेतलं आपण संविधान निर्माण केलं असं नाही. तर आपल्या या देशामधले जे कल्चर आहे, जे परंपरा आहे, जी संस्कृती आहेत, ज्या व्हॅल्यूज आहेत, त्या घेऊनच आपलं संविधान निर्माण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणजे इथलं रामायण असेल, गीता असेल, महाभारत असेल, इथलं भगवान महावीरांचं तत्त्वज्ञान असेल, भगवान गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान असेल, हे आपलं तत्त्वज्ञान घेऊन एक चांगल्या प्रकारचं संविधान निर्माण झालेलं. आणि म्हणून आता पुढे सुद्धा हे टिकवायचं असेल तर ग्रामीण भागसुद्धा सर्व गोष्टींनी मजबूत आणि चांगल्या प्रकारे विकासानं पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून तो विचार करता आता पालंदूकरसारखे व्हिजनरी आमच्या लोक आहेत, आम्हाला थोडंफार आहे, पण अजूनही अशा लोकांची सोबत घेऊन तो जळगाव मतदारसंघ आता 2047 विकसित व्हायला 22 वर्ष लागतील देशाला. माझा विचार आहे की 10 वर्षात माझा जळगाव जामोद मतदारसंघ विकसित झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू झालेले आहेत. आणि म्हणून एक एक गोष्टी, ज्या नवीन नवीन संकल्पना, आयडियाज जगामध्ये, देशामध्ये ज्या आहेत, तेव्हा आम्ही करू शकत नव्हतो. त्या इन्फ्रास्ट्रक्चरने, पाण्याची व्यवस्थाने, बेसिक ॲम्युनिटीज तर आम्हाला ज्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्येच वेळ गेला. आता जगामध्ये फिरत असताना, देशात फिरत असताना, शहापूरसारख्या गावात येत असताना आता एक व्हिजन आपल्याला असं दृष्टिक्षेपात येतं की आता आपण सुद्धा मतदारसंघ 20 वर्षाने, 22 वर्षाने, 10 वर्षात विकसित मतदारसंघ करू शकतो. कारण अशा प्रकारचे लोक आपल्या देशामध्ये ना, आपल्या भागामध्ये ना, आपल्या सान्निध्यात आहेत, संवादामध्ये आहेत. आणि म्हणून पुढचं भविष्य जळगाव जामोद संग्रामपूरचं निश्चित मग पालांदूकर साहेबांनी विनंती करणार आहे सरांनासुद्धा की अशी एक अकॅडमी, जागा आम्ही देऊ, पण अशी अकॅडमी, काही एक अकॅडमी करून चालणार नाही. ज्या माणसामध्ये शक्ती आहे, काम करण्याची स्फूर्ती आहे, त्या माणसाने कधी थांबायचं नसतं किंवा एका गोष्टीमध्ये अडकून पडायचं नसतं. आता इथं आहे, त्यांचा मुलगा आहे, गणेश आहे, हे बघत राहतील. अब नई शाखा और कुछ आगे बढ़ना है. आणि निश्चितपणे त्यामध्ये 100% डेडिकेशन, डिवोशन हे माझं राहणार आहे. एक चांगली अकॅडमी अजून. आणि एक तर सातपुडा पर्वत आहे, अंबाबारवा अभयारण्य आहे, ग्रीनरी एकदम सुंदर आहे. त्यामुळे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये की जे डेहराडूनचं आपण स्वप्न बघतो, तिथं बघतो पंचगणी, तर तेच वातावरण तिथंही आहे.
त्यामुळे अशा एरियामध्ये एक चांगली अकॅडमी व्हावी, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करा. आम्ही सगळे सोबत राहू. एक चांगली अकॅडमी तिथं व्हावी. ते एक सांगतो अजून, जे काय नवीन या जगामध्ये घडतं, या देशात घडतं, ते शिकण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे आणि माझ्यात ती आहे. मी एक संगमनेरला आपल्या मुलींना सांगतो की बघा कशा पद्धतीनं विचार करणारी पिढी आहे आता. संगमनेरला एक मुलगा आहे की तो अमेरिकेमध्ये त्यांनी 7-8 वर्ष सर्व्हिस केली आणि तिथून आल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं की आपण 7-8 वर्ष सर्व्हिस केली तर आपण काय केलं तिथं. सॉफ्टवेअरवर हे करणे, प्रोग्रामिंग करणे किंवा दुसऱ्या ज्या कंपनीज त्याची कामं घेऊन त्यांचे सगळे डाटा वगैरे सगळं हे करून देणे. मग त्यांनी हे केलं की मी स्वतःचीच कंपनी का नाही काढावं. आणि त्या मुलाने 8 वर्ष अमेरिकेत सर्व्हिस केल्यानंतर शहापूरपेक्षाही छोटं गाव संगमनेरमधलं की जिथं फक्त 600 लोक वस्ती आहे, तिथं ते 40-50 एकर जमीन आहे वडिलोपार्जित. वडीलसुद्धा गोदरेजमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते, ते सुद्धा मुंबई सोडून त्या गावात आले. हा मुलगासुद्धा अमेरिकेतून गावामध्ये आला. त्यांनी बाप बेट्यांनी एक कंपनी चालू केली बाप नावाची. जर तुम्ही सर्च केलं सगळ्यांनी BAAP एवढं जरी टाकलं तुम्ही संगमनेर तरी तुम्हाला सगळी त्याची इन्स्टिट्यूटची माहिती होऊन जाईल. पण कन्सेप्ट किती भारी असतात, ब्रेन किती आपल्या इथला तल्लख आणि चांगला प्रकारचा आहे. त्यांनी ती कंपनी टाकली. म्हैसूर युनिव्हर्सिटीसोबत BCAचा कोर्स ॲफिलेटेड केला, सोबत घेतला BCAचा. त्या मुलांना 3 वर्षाचा कोर्स तो 18 महिन्यापर्यंत त्यांना शिकवल्या. 18 महिन्यानंतर त्यांना सर्व्हिसमध्ये टाकून देत होतो आणि पुढचे 18 महिने जे आहेत ते सर्व्हिस प्लस एज्युकेशन. पहिले 18 महिने एज्युकेशन आणि 18 महिन्यानंतर त्याला विथ सर्व्हिस एज्युकेशन. म्हणजे त्या मुलांचं 18 महिन्यानंतर इन्कमसुद्धा चालू करून देतो आणि तो शिकत पण राहतो. आता इन्कम कसं होतं तर अमेरिकेतल्या ज्या वेल नोन कंपनीज आहेत त्यांचे सगळे कामं याला मिळतात, मॅक्झिमम कामं. आज अशी परिस्थिती की अमेरिकेचे CEOज जे आहेत मोठमोठ्या कंपनीचे ते त्या खेड्यामध्ये येऊन व्हिजिट करतात की इन्स्टिट्यूट हे काय केलेलं आहे म्हणून. इतकी त्याची आज प्रगती होते आहे आणि कंपनीचे आता डे नाईट अमेरिकेचे मिळत राहतात त्यांना कामं. आणि लिटरली मॅक्झिमम मुलं 90% हे शेतकऱ्यांचे मुलं आहेत, तिथलेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले. म्हणजे त्यांना 8 घंट्याची ड्युटी पण मिळते आणि बाकी मग आपले कामं, शेतीचे कामं, बाकीचे जोडधंदे वगैरे तेही करतात. म्हणजे अशा प्रकारे त्या आजूबाजूच्या खेड्यातले मुलं त्यांनी सेटअप केले आणि एका छोट्या गावामध्ये IT इंडस्ट्री हा कन्सेप्ट त्यांनी तिथं राबवला. मुलांनाही गावातल्या गावात शेतकऱ्याच्या मुलांना आपण ITमध्ये सर्व्हिस करतो हा कन्सेप्टच काहीतरी जगापेक्षा वेगळा आहे. आणि आज अशी परिस्थिती की त्याच्यामध्ये कंपनी लाईन लावून बसलेल्या आहेत की आम्हाला आमचं काम घ्या, आमचं काय. मग तो काम करू शकत नाही, एवढं त्याच्यावर काम. अजून युरोप तर म्हणजे एक्सपोर्ट केलंच नाही, इंडियातलं एकही कंपनीचं घेतलं नाही. तर त्याची एक ब्रँच जी आहे ती आपण आता जळगाव जामोदला घेतो आहे, त्याची पण एक जळगाव जामोदला आपण. आणि अशा प्रकारे एक विचार करून देश घडवायचा. आणि तुम्ही जे फ्युचर तुमचं जे आहे अतिशय ब्राईट आहे. आणि निश्चितपणे ज्याही सेक्टरमध्ये तुम्ही जाल, इथं जे शिकलेले आहेत, इथले जे तुमच्यात संस्कार झालेले आहेत, इथं ज्या पद्धतीने तुम्ही घडले आहात, जगामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्या मुलामुलींना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देतो की या देशाचं भविष्य तुम्ही आहे आणि या देशाला उज्ज्वल करण्याचं काम तुम्ही कराल. आणि हा देश जो आहे तो 2047 पर्यंत विकसित तुम्ही करून दाखवाल. आणि या जगावर सगळ्यात पहिल्या नंबरची महाशक्ती ही समोरची तुम्ही पिढी घडवणार एवढीच अपेक्षा करतो आणि विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.